सलग दुसऱ्या दिवशी अमेरिका इस्रायलचा इराणच्या 30हून अधिक सैन्य ठिकाणांवर हल्ला। राजधानी तेहरानसह विविध शहरात क्षेपणास्त्र हल्ला, 200हून अधिक ठार, 800हून अधिक जखमी। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू। खामेनींनंतर वरिष्ठ धर्मगुरू अलीरेझा आराफींची हंगामी स्वरूपामध्ये अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून निवड। इराणच्या प्रमुख नेत्यांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा फतवा। मशिदीवर लाल झेंडा फडकवून बदला घेण्याचे दिले संकेत, तर इराणनं हल्ल्याचा विचार करू नये, ट्रम्प यांचा इशारा। अमेरिका आणि इस्रायलचा इराणच्या नौदलावर हल्ला। कोणार्क बंदरावरील इराणच्या फ्रीगेट्स केल्या उद्ध्वस्त। इराणच्या समुद्रात नौदलाच्या नौका पेटल्या। युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता। नागपूरच्या काटोलमधील SBL कंपनीतल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू, 18 जण जखमी। कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची तर पंतप्रधान सहाय्यता निधीतून 2 लाखांची मदत जाहीर। शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास खडतर। रेल्वे गाड्या अनेक तास उशिरानं, तर मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर शहरात वाहतूक कोंडी। कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर विंडीज फलंदाजांची फटकेबाजी। T20 विश्वचषकाच्या निर्णायक लढतीत वेस्ट इंडिजचं टीम इंडियासमोर 196 धावांचं आव्हान। 20 षटकामध्ये वेस्ट इंडिजची 4 बाद 195 धावांची मजल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।